नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत लाडू. अगदी पौष्टिक आणि झटपट होणारी लाडू आहे. तर बघूया. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. याला तूप न घालता 5 मिनिटे भाजून घेऊ. तर 5 मिनिटं झाले आहे. यामध्ये 2 चमचे तूप घालून याला पुन्हा 7 ते 8 मिनिटे आपण भाजून घेऊ. तर बघू शकता अगदी कलर चेंज झाला आहे आणि पीठ छान भाजलं गेलं आहे. तर आपण याला काढून घेऊ. इथे मी मखाने घेतले आहे. मखाने पण आपण भाजून घेऊ. मखाने भाजून झाले तर आपण कढईत 1 चमचा तूप घालायचं आणि तुपावर आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ. तर ड्रायफ्रूट्स आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी काजू, बदाम, पिस्ता, पंपकिन सीड आणि सनफ्लॉवर सीड घेतले आहे. तर हे पण 2 ते 3 मिनिटे भाजले. आपण याला काढून घेऊ. तर इथे मखाने थंड झाले आहे. आपण त्याची पावडर बनवून घेऊ. मखाण्यांची पावडर बनवून झाली तर ड्रायफ्रूट्स पण आपण छान जाडसर वाटून घेतले तरी चालतं. त्यानंतर वेलची पूड आणि इथे मी गूळ पावडर घातली आहे. याला गूळ किसून घातला तरी चालेल. गूळ आपल्या आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करू शकता. तर तूप गरम करून घेतलं आणि यामध्ये अर्धी वाटी तूप घातलंय. तर हे छान मिक्स करून याचे आपण लाडू वळून घेऊ. अगदी छान आणि पटकन होतात. आवडीनुसार छोटे मोठे जसे हवे असेल तसे लाडू याचे बनवून घेऊ शकता. तर इथे आपले सर्व लाडू बनून झाले आहे. बघू शकता अगदी छान असे लाडू तयार झाले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.